2021 मध्ये चिपळूण शहरात महाप्रलय आला। यावेळी शहरात पहिल्या मजल्यापर्यंत पुराचं पाणी शिरलं होतं। काही भागांमध्ये 10 ते 12 फूट इतकं पाणी होतं। वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीमुळे चिपळूण शहरामध्ये पूरबाधित क्षेत्रात निळी आणि लाल पूररेषा आखण्यात आली होती। या रेषेमुळे शहरातील बांधकामांच्या परवानग्या थांबल्या। या महापुरानंतर चिपळूण बचाव समितीतर्फे नागरिकांचं मोठं आंदोलन देखील करण्यात आलं। या आंदोलनानंतर तात्काळ जलसंपदा विभाग आणि नाम फाउंडेशन यांच्या वतीने गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली, ज्यामुळे शहरातील वाशिष्ठी आणि शिवा नदीमधून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला। हा गाळ काढल्यानंतर नदीची पातळी आणि खोली मोजण्याचा सर्वे नुकताच करण्यात आलाय। या सर्वेचा अहवाल सादर झाल्यानंतर चिपळूणमध्ये लाल आणि निळी पूररेषा हटवण्याची आशा आता व्यक्त होते। शहरातली निळी आणि लाल पूररेषा हटल्यास शहराचा विकास होऊ शकतो, अशी आशा चिपळूणकर आता व्यक्त करतायत। दरम्यान पूरबाधित शहर म्हणून चिपळूणसाठी राज्य शासनाकडून हवा तितका निधी मिळत नाही आणि रत्नागिरीतील लोकप्रतिनिधींनी याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे, अशी मागणी बचाव समितीतर्फे आता करण्यात येते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।